आणखी एक मोठी बातमी आहे। 4 दिवस कुणीही इकडे तिकडे मिळू दे, राज्यामध्ये सगळ्यांचा बाप मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीसच बसलेले आहेत असं वक्तव्य नितेश राणेंनी केलं। त्यावरती मुख्यमंत्र्यांनी सुद्धा भाष्य केलं। नितेश राणे काय म्हणालेत मला माहित नाही, पण मी महाराष्ट्राचा सेवक आहे असं फडणवीस म्हणाले। धाराशिवमध्ये बोलत असताना नितेश राणेंचं हे मोठं वक्तव्य। पंतप्रधान हे भारतीय जनता पक्षाचे आहेत, राज्याचे मुख्यमंत्री हे भारतीय जनता पक्षाचे आहेत। म्हणून हे कितीही कोणी इकडे तिकडे नाचले, कोणी इकडे तिकडे अगर ताकद दाखवली, पण शेवटी सगळ्यांचा बाप म्हणून भारतीय जनता पक्षाचाच मुख्यमंत्री बसलाय हे प्रत्येकाने लक्षात ठेवा। म्हणून किती इकडे तिकडे मिळून दे, 4 दिवसाची चांदणी आहे। सर सगळ्यांचा बाप राणेंनी उस्मानाबाद धाराशिवमध्ये बोलले। ते काय बोलले मला माहित नाही, पण मी महाराष्ट्राचा सेवक आहे। ऑपरेशन सिंदूरवरून काँग्रेसनं पंतप्रधान नरेंद्र मोदींवर शाब्दिक हल्ले सुरू केलेले आहेत। मोदींवर टीका करताना काँग्रेसला जणू नैतिकतेचा विसर पडलाय। काँग्रेसकडून नरेंद्र सरेंडर अशी बोचरी टीका केली जाते आणि याच विषयी न्यूज 18 लोकमतनं एक सर्वे केलाय। नरेंद्र सरेंडर या काँग्रेसच्या घोषणेवर जनतेला काय वाटतंय हे आम्ही जाणून घेण्याचा प्रयत्न केला। दरम्यान हा सर्वे कसा केला हे आता आपण पाहणार आहोत। 6 आणि 7 जून दरम्यान ऑनलाईन मतदान घेण्यात आलं। ऑपरेशन सिंदूरवरून काँग्रेसनं खरं तर पंतप्रधान मोदींवर टीका केली आणि 6 आणि 7 जून दरम्यान हे मतदान घेण्यात आलं। सर्वेसाठी अत्याधुनिक सॉफ्टवेअरचा वापर करण्यात आलाय। या सर्वेसाठी न्यूज 18 लोकमतची वेबसाईट, सोशल मीडिया प्लॅटफॉर्म तसंच टेलिव्हिजनवर QR कोडचा वापर करण्यात आला होता। एकूण 14,671 लोकांनी आपलं मत नोंदवलेलं आहे। तर 6 आणि 7 जून दरम्यान हा सर्वे घेण्यात आला होता। दरम्यान राहुल गांधींच्या वक्तव्यावर देखील न्यूज 18 लोकमतनं सर्वे केलेला आहे। त्यामध्ये नरेंद्र सरेंडर असं संबोधन कितपत योग्य असा प्रश्न विचारण्यात आला, तर 12.45% लोकांनी होय असं म्हटलेलं आहे आणि 87.55% लोकांनी नाही असं म्हटलेलं आहे। पंतप्रधान मोदींवर वैयक्तिक शाब्दिक हल्ला करून देशाच्या संरक्षणाशी तडजोड केली जाते का असा प्रश्न विचारला। त्यावर 75.65% नागरिकांनी होय म्हटलंय आणि 24.35% नागरिकांनी नाही असं म्हटलेलं आहे। त्यानंतर पंतप्रधान मोदींनी देशाच्या संरक्षणासंदर्भात नेहमीच सक्षम आणि कठोर भूमिका घेतली आहे का असा प्रश्न विचारण्यात आला। त्यावर 88.6% नागरिकांनी हो म्हटलंय आणि 11.49% नागरिकांनी नाही असं उत्तर दिलंय। त्यानंतर प्रश्न विचारण्यात आला, काँग्रेस अशा प्रकारचं विधान करून खरंच भारतीय सैन्याचा आदर करते का। त्यावर नागरिकांचं काय म्हणणं आहे, तर 13.73% नागरिक हो म्हणतायत, मात्र 86.27% नागरिक नाही असं म्हणतायत। जवाहरलाल नेहरूंनी अयूब खान यांच्यासोबत सिंधू करार करून देशहित पाक समोर सरेंडर केलं होतं, हा भाजपचा आरोप योग्य आहे का असा प्रश्न विचारला गेला। त्यावर 83.38% हो म्हटलेलं आहे आणि 16.62% नागरिकांनी नाही असं म्हटलेलं आहे। टॉप 18 प्रायोजक डिफेन्स करिअर अकॅडमी। युवक युवतींनो, भारतीय सैन्यात घडवा अभिमानास्पद करिअर। शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या पार्श्वभूमीवर आता शालेय बस चालकांची तपासणी होणार। शालेय शिक्षण विभागाने घेतला महत्त्वाचा निर्णय।
समृद्धी महामार्गावरील इगतपुरी आमणे मार्गाला प्रवाशांची मोठी पसंती. अवघ्या 24 तासात सुमारे 40,000 वाहन चालकांचा प्रवास. ITI मधील विविध अभ्यासक्रमांचं सुधारित वेळापत्रक जाहीर. सुधारित वेळापत्रकानुसार आता 26 जूनपर्यंत करता येणार अर्ज. 11वीसाठी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेत अर्ज अपूर्ण असणाऱ्यांनाही नोंदणी करता येणार. कॉलेजचा पसंतीक्रम भरता येणार असल्यानं मोठा दिलासा. मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावरील प्रवास अधिक वेगवान होणार. 6 पदरी असलेला महामार्ग 10 पदरी करण्याचं नियोजन. प्रकल्पासाठी 14,000 कोटींचा खर्च अपेक्षित. पिंपरीत पर्यावरणपूरक उपाययोजना करणाऱ्या गृहप्रकल्पांना प्रोत्साहन देण्यासाठी अनोखा निर्णय. महापालिकेकडून ग्रीन सोसायटी उपक्रमाला सुरुवात. लाडकी बहीण योजनेवरून शिवसेना आमदार संजय गायकवाड यांनी सरकारला घरचा आहेर दिलाय. लाडक्या बहिणींमुळे राज्य संकटात आलं असं संजय गायकवाड म्हटलेत. लाडक्या बहिणींमुळे राज्याच्या तिजोरीमध्ये 1.25 लाख कोटींची तूट आहे आणि विकास कामांवर त्याचा परिणाम झालाय असं वक्तव्य संजय गायकवाड यांनी केलंय. आर्थिक स्थिती कमी नाहीये, पण लाडक्या बहिणीमुळे राज्य संकटात आलेलं आहे हे काही नाकारता येत नाही. 1.25 लाख कोटी रुपयाची तूट आहे, ज्याचा परिणाम विकास कामावर झालेला आहे, कर्मचाऱ्यांच्या पगारावर झालेला आहे, सगळ्याच गोष्टीवर झालेला आहे. पण ती तूट जुलै ऑगस्ट पर्यंत भरून निघेल. मागच्या अधिवेशनामध्ये एकही आमदाराला बजेटचे पैसे मिळालेले नाही, कुठल्याच योजनेचे मिळाले, कुठल्याच डिपार्टमेंटचे मिळाले नाही. त्याच्यामुळे लाडक्या बहिणींना पण सांभाळायचं असल्यामुळे कुठला आमदार काही बोलला नाही की आता एवढं वर्ष संकटात काढायला लागेल, पण पुढच्या बजेटच्या वेळेला समाधानकारक होईल. ऑपरेशन सिंदूरवरून काँग्रेसनं पंतप्रधान नरेंद्र मोदींवर शाब्दिक हल्ले सुरू केलेले आहेत. मोदींवर टीका करताना काँग्रेसला जणू नैतिकतेचा विसर पडलाय. काँग्रेसकडून नरेंदर सरेंडर अशी बोचरी टीका केली जाते आणि याच विषयी न्यूज 18 लोकमतनं एक सर्व्हे केलाय. नरेंद्र सरेंडर या काँग्रेसच्या घोषणेवर जनतेला काय वाटतंय हे आम्ही जाणून घेण्याचा प्रयत्न केला. दरम्यान हा सर्व्हे कसा केला हे आता आपण पाहणार आहोत. 6 आणि 7 जून दरम्यान ऑनलाईन मतदान घेण्यात आलं. ऑपरेशन सिंदूरवरून काँग्रेसनं खरं तर पंतप्रधान मोदींवर टीका केली आणि 6 आणि 7 जून दरम्यान हे मतदान घेण्यात आलं. सर्व्हेसाठी अत्याधुनिक सॉफ्टवेअरचा वापर करण्यात आलाय. या सर्व्हेसाठी न्यूज 18 लोकमतची वेबसाईट, सोशल मीडिया प्लॅटफॉर्म तसंच टेलिव्हिजनवर QR कोडचा वापर करण्यात आला होता. एकूण 14,671 लोकांनी आपलं मत नोंदवलेलं आहे. तर 6 आणि 7 जून दरम्यान हा सर्व्हे घेण्यात आला होता. दरम्यान राहुल गांधींच्या वक्तव्यावर देखील न्यूज 18 लोकमतनं सर्व्हे केलेला आहे. त्यामध्ये नरेंदर सरेंडर असं संबोधन कितपत योग्य असा प्रश्न विचारण्यात आला. तर 12.45% लोकांनी होय असं म्हटलेलं आहे आणि 87.55% लोकांनी नाही असं म्हटलेलं आहे. पंतप्रधान मोदींवर वैयक्तिक शाब्दिक हल्ला करून देशाच्या संरक्षणाशी तडजोड केली जाते का असा प्रश्न विचारला. त्यावर 75.65% नागरिकांनी होय म्हटलंय आणि 24.35% नागरिकांनी नाही असं म्हटलेलं आहे. त्यानंतर पंतप्रधान मोदींनी देशाच्या संरक्षणासंदर्भात नेहमीच सक्षम आणि कठोर भूमिका घेतली आहे का असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर 88.6% नागरिकांनी हो म्हटलंय आणि 11.49% नागरिकांनी नाही असं उत्तर दिलंय. त्यानंतर प्रश्न विचारण्यात आला, काँग्रेस अशा प्रकारचं विधान करून खरंच भारतीय सैन्याचा आदर करते का. त्यावर नागरिकांचं काय म्हणणं आहे तर 13.73% नागरिक हो म्हणतायत, मात्र 86.27% नागरिक नाही असं म्हणतायत. जवाहरलाल नेहरूंनी अयूब खान यांच्यासोबत सिंधू करार करून देशहित पाक समोर सरेंडर केलं होतं. हा भाजपचा आरोप योग्य आहे का असा प्रश्न विचारला गेला. त्यावर 83.38% हो म्हटलेलं आहे आणि 16.62% नागरिकांनी नाही असं म्हटलेलं आहे.